देश भर में गणेश उत्सव की धूमधाम मची हुई है। इसके चलते आज लातूर जिला एसपी ने शहर में रहे गणेश मंडलियों से अपील की है कि आज वह अपने कार्यालय में अधिकारियों के साथ एक बैठक करते बात कर रहे थे। लातूर से मौलाना नौशाद की रिपोर्ट। लातूर जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं गणेशोत्सवाच्या अनुषंगानं पूर्वतयारीच्या जिल्हाभर शांतता कमिटीच्या बैठका घेण्यात आल्या होत्या। पोलीस स्टेशन स्तरावर, तालुका स्तरावर तसेच जिल्हा स्तरावर या बैठकांचे नियोजन केलं असता या बैठकांच्या दरम्यान शांतता कमिटीचे जे सदस्य आहेत तसेच नागरिकांनी गणेशोत्सवादरम्यान जे काही डीजे डॉल्बीचा वापर करून जे मोठ्या प्रमाणावर ध्वनी प्रदूषण होतं आणि त्या ध्वनी प्रदूषणामुळे जे काही वयोवृद्ध नागरिक आहेत, आजारी पेशंट्स आहेत, लहान बालकं आहेत यांना जो डीजे आणि डॉल्बीमुळे जर ध्वनी प्रदूषण केलं गेलं तर त्याच्यावर कार्यवाही करावी अशा पद्धतीची सुद्धा सूचना सर्व शांतता कमिटीच्या बैठकांमध्ये मांडण्यात आली होती। या अनुषंगानं लातूर जिल्हा पोलीस दलानं सर्व गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांना त्या ठिकाणी गणेशोत्सव हा आनंदात व उत्साहात साजरा करत असताना पारंपरिक वाद्यांना त्या ठिकाणी प्राधान्य द्यावं आणि समाज उपयोगी उपक्रमांच्या मार्फतीनं हा गणेशोत्सव साजरा करावा आणि ध्वनी प्रदूषण होऊ नये, त्याचबरोबर डीजे आणि डॉल्बीचा वापर होऊ नये याबाबत सुद्धा आवाहन करण्यात आलं होतं। त्याचबरोबर सूचनाही करण्यात आली होती। या आवाहनाला प्रतिसाद देत लातूर जिल्ह्यातील बहुतांश मंडळांनी यावेळेस डीजे व डॉल्बीला फाटा देऊन त्या ठिकाणी पारंपरिक वाद्यांच्या व समाज उपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून आगमनाच्या मिरवणुका त्या ठिकाणी काढल्या होत्या। तथापि काही मंडळांनी ज्यामध्ये लातूर शहर आणि अहमदपूर, उदगीर, मुरुड या ठिकाणच्या काही मंडळांनी आवाहन केल्यानंतर सूचना दिल्यानंतरही त्या ठिकाणी डीजे डॉल्बीचा वापर करून ध्वनी प्रदूषण त्या ठिकाणी केलेलं होतं आणि त्या अनुषंगानं लातूर शहर आणि लातूर जिल्ह्यातील एकूण 16 मंडळांवर या ठिकाणी आता कारवाई करण्यात येत आहे। ही कारवाईमध्ये प्रामुख्यानं ध्वनी प्रदूषण नियमाचं भंग करणे, या सर्व मंडळांचं सुद्धा मी त्या ठिकाणी अभिनंदन करतो, कौतुक करतो आणि उर्वरित मंडळांना सुद्धा पुन्हा एकदा आवाहन करतो की अजूनही पुढचे जे काही 8 दिवस हा गणेशोत्सव आहे तर ते या गणेशोत्सवामध्ये आपण डीजे डॉल्बी किंवा गुलाल किंवा अनावश्यक खर्च जो आहे तो टाळून सीसीटीव्ही कॅमेरे त्या ठिकाणी बसवावेत आणि कॅमेरे आपल्या मंडपात बसवावेत हातभार लावायचा। धन्यवाद।